नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं आपल्या आवडत्या एस.जे.एन. अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. तर मित्रांनो, पोलीस भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल, तर पोलीस भरतीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स महत्त्वाच्या ते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. डॉक्युमेंट म्हणजेच बऱ्याच जणांना माहिती नसेल म्हणून सांगतो कागदपत्रे. ठीक आहे. तर हे कागदपत्रे नसतील तर तुम्ही सिलेक्शन जरी मिळवलं असलं तर कागदपत्रासाठी तुम्ही बाहेर पडू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ बघा आणि हे डॉक्युमेंट आजच काढून घ्या मित्रांनो. ठीक आहे. तर संपूर्ण माहिती आपण बघूयात. तत्पूर्वी लक्षात घ्या, समजा परीक्षेचा फॉर्म भरण्याची सुरुवात 1 जानेवारीला झाली आणि समजा फॉर्मची एंड डेट असेल फॉर्म भरण्याची 31 जानेवारी. तर या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कागदपत्रे काढणे गरजेचं आहे किंवा 31 जानेवारीच्या आतली कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहेत. ठीक आहे. समजा सांगतोय फॉर्मची भरण्याची एंड डेट असेल त्याच्या आतील तुमच्याकडे कागदपत्र असणं आवश्यक असतं. हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर 100% मित्रांनो तुमच्याकडून एकही डॉक्युमेंट, एकही कागदपत्र मिस होणार नाही आणि तुम्ही मैदानी चाचणी, लेखी चाचणी पास झाल्यानंतर फक्त एका डॉक्युमेंटसाठी, एका कागदपत्रासाठी बाहेर पडणार नाही. तर बघूयात मित्रांनो संपूर्ण माहिती. तत्पूर्वी मित्रांनो बघा, एस.जे.एन. अकॅडमीच्या ॲपवर दर रविवारी मोफत टेस्ट होत असते. सकाळी 10 वाजता. ही तुम्ही मोफत टेस्ट देऊ शकता एस.जे.एन. अकॅडमीच्या ॲपवर. ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा मित्रांनो तुम्हाला जो स्क्रीनवर नंबर दिसतोय, ठीक आहे, या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. संपूर्ण डिटेल्स मोफत टेस्ट विषयी घेऊ शकता. चला मित्रांनो बघा, डॉक्युमेंट तुमच्यासाठी कोणकोणती महत्वाचे आहेत. ठीक आहे. तर हे डॉक्युमेंट मित्रांनो तुम्हाला आजच काढायची आहे किंवा ह्या 2-4 दिवसांमध्ये ही प्रोसेस कंप्लीट करायची आहे डॉक्युमेंट काढण्यासाठी. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल पहिल्यांदा लागतं 10वी गुणपत्रक किंवा बोर्ड प्रमाणपत्र म्हणून. ठीक आहे, बोर्ड सर्टिफिकेट. तर हे प्रत्येकाकडे असतंच 10वीचं. ठीक आहे. कारण भरतीला उतरायला तुम्हाला माहिती आहे 12वी पास पाहिजे. ठीक आहे. आणि जर तुम्ही बॅट्समनला बसत असाल तर 10वी पास पाहिजे. तर बघा, 10वीचं गुणपत्रक पाहिजे, 12वीचं गुणपत्रक पाहिजे किंवा बोर्ड प्रमाणपत्र, बोर्ड सर्टिफिकेट असलं तरी चालेल. आणि मित्रांनो पदवी असल्यास, तुमच्याकडं पदवी असल्यास त्याचं तुम्हाला गुणपत्रक असणं आवश्यक आहे. कारण तुम्हाला 5% वगैरे त्याचे मिळतात. हे पण तुम्हाला माहिती असून द्या. प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष गुणपत्रक ठीक आहे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो पदव्युत्तर पदवी असल्यास प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष गुणपत्रक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मुक्त विद्यापीठाच्या पदवीचे प्रथम वर्ष किंवा द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष गुणपत्रक तुमच्याकडे असायला हवे. आणि मित्रांनो डिप्लोमा तुमचा जर असेल, डिप्लोमाचे तुमच्याकडं गुणपत्रक असणं आवश्यक आहे. शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ठीक आहे. शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला असेल तो चालतो. ठीक आहे. त्याचं झेरॉक्स जरी असेल तरी चालेल. त्याचबरोबर तुम्ही समजा 12वी झालेली आहे तुमची. ठीक आहे. तुमचं ग्रॅज्युएशन सुरू असेल त्याचं बोनाफाईड जरी असेल तरी चालतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. बोनाफाईड प्रमाणपत्र असेल तरी चालतं. त्याचबरोबर मित्रांनो वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र म्हणजेच काय मित्रांनो, त्याला आपण म्हणूयात डोमासाईल नॅशनॅलिटी. ठीक आहे. ते एकदाच काढायचं असतं. ते सर्टिफिकेट तुम्ही काढलं नसेल तर काढून घ्या मित्रांनो. ठीक आहे. आणि मित्रांनो जात प्रमाणपत्र सुद्धा 10वी झाल्यानंतर काढतात, मोस्टली काढतात. ज्यांनी नाही काढलेलं त्यांनी जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या. आणि तुम्ही काही जण म्हणतील की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, जात पडताळणी प्रमाणपत्र काढायची गरज आहे का आता? आता तुमच्याकडे अवेलेबल नसेल किंवा तुम्ही काढलं नसेल तरी चालेल. जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा तुम्हाला 6 महिन्याचा कालावधी दिला जातो. त्याच्या आत तुम्ही ते सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. ठीक आहे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता मित्रांनो नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी असते, 4 वर्षाची व्हॅलिडिटी असते. 4 वर्षाच्या आत मित्रांनो जर तुमचं व्हॅलिडिटी संपले असेल तर तुम्ही काढून घ्या, रिन्यू करून घ्या. ठीक आहे. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर मित्रांनो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे ओपन साठी आहे. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी काढून घ्या. याचा फायदा तुम्हाला असा होणार आहे की तुम्ही कॅटेगरीमध्ये जाणार आहे ईडब्ल्यूएसच्या. त्याचबरोबर समजा आता 28 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ओपन साठी 28 वयाची अट आहे. पण जर तुम्ही
ईडब्ल्यूएस जर तुमच्यावर सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 33 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. वय वर्ष 33 पर्यंत. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा मित्रांनो. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महिला उमेदवार जर असाल खुल्या प्रवर्गातील म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये तर तुम्हाला 30% आरक्षण जर हवं असेल, ठीक आहे, 30% आरक्षण 30% सवलत जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचं सवलतीचं प्रमाणपत्र तुम्हाला काढणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही भूकंपग्रस्त असेल तर भूकंपग्रस्त प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचा बेनिफिट मित्रांनो तुम्ही भूकंपग्रस्तामधून फॉर्म भरला तुम्हाला माहिती आहे तिथलं मेरिट कमी लागतं प्रकल्पग्रस्ताचं भूकंपग्रस्ताचं हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर मित्रांनो विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र. मित्रांनो खेळाडू जर तुम्ही असाल तर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट किंवा पोच पावती असणं आवश्यक आहे. विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेलं खेळाडू प्रमाणपत्र हे लक्षात ठेवा किंवा तुमच्याकडे त्याची पोच पावती तरी पाहिजे. होमगार्ड प्रमाणपत्र आता समजा तुम्ही होमगार्ड असाल 3 वर्ष तुमची सर्व्हिस झाली असेल होमगार्डमध्ये तर त्याचं प्रमाणपत्र पाहिजे. होमगार्डमध्ये सुद्धा तुम्हाला चान्स असतो होमगार्डच्या कॅटेगरीमधून फॉर्म भरण्यासाठी आणि त्याची तुम्हाला पर्सेंटेज पण मिळतात. ठीक आहे. पोलीस पाल्य प्रमाणपत्र पोलीस म्हणजे एखाद्या वडील पोलीस असतात तर त्यांचा पाल्य म्हणजे त्यांचा मुलगा यासाठी अर्ज भरू शकतो. पोलीस पाल्य प्रमाणपत्र ते असणं आवश्यक आहे किंवा पोलीस पाल्य कॅटेगरीमधून तुम्ही जाऊ शकता. त्याचबरोबर अनाथ प्रमाणपत्र तुमच्याकडे जर अनाथ असाल तर अनाथ प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे. माजी सैनिक जर असाल बरेच जण 17 वर्ष सर्व्हिस करून आर्मीमध्ये ते पोलीस भरतीसाठी ट्राय करत असतात तर त्यांच्याकडे माजी सैनिक उमेदवारांचे डिस्चार्ज कार्ड व ओळखपत्र असणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवा किंवा माजी सैनिक उमेदवारांचे आर्मी ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. आधार कार्ड व पॅन कार्ड मित्रांनो आधार कार्ड पॅन कार्ड हे तुम्हाला माहिती आहे कंपल्सरी आहे. प्रत्येकाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लागतच लागतं. त्यामुळे लक्षात ठेवा आधार कार्ड आणि पॅन कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे बघा मित्रांनो या कार्यालयाकडून देण्यात आलेले मैदानी चाचणीचे ओळखपत्र म्हणजेच मित्रांनो समजा तुम्ही मैदानी चाचणीचे तुमच्याकडे ओळखपत्र असेल मैदानी चाचणी झाले ते ओळखपत्र तुम्हाला लागणार आहे. लेखी परीक्षा प्रवेशपत्र म्हणजे लेखी परीक्षा तुम्ही जे दिलेलं आहे त्याचं प्रवेशपत्र हॉल तिकीट तुमच्याकडे त्याचं झेरॉक्स वगैरे असणं आवश्यक आहे. संगणक अर्हता असल्यास म्हणजे मित्रांनो तुमच्याकडं MSCIT सर्टिफिकेट पाहिजे. ठीक आहे. त्याचे गुणपत्रक तुमच्याकडे हवं आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. किंवा CCC सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. म्हणजे आता बघा मित्रांनो हे जे तुम्हाला डॉक्युमेंट्स सांगितलेले वरील सर्व याचे तुम्हाला छायांकित प्रती म्हणजेच ठीक आहे सेल्फ कॉपी सेल्फ अटेस्टेड असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही झेरॉक्स कॉपी आहे त्याच्यावर सेल्फ अटेस्टेड अशी साईन तुमची असणं आवश्यक आहे. झेरॉक्स कॉपी घेऊन जायचं तुम्हाला ओरिजिनल जर गरज पडली तर मागतात नाही तर तुम्हाला झेरॉक्स कॉपीच असणं तुमच्याकडे आवश्यक आहे. त्याची फाईल बनवायची. मित्रांनो लक्षात घ्या तुमच्याकडं जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाता तेव्हा तुमच्याकडे 4 फोटो इथे दिलेले आहेत. 4 आय कार्ड साईज फोटो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ठीक आहे. यातलं तुम्हाला सांगतोय कारण 2021 मध्ये जी भरती झालेली होती त्याचा आहे मित्रांनो राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं डॉक्युमेंट मुलांना सांगितलं कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे त्याच्यातलं सांगतो तुम्हाला 4 फोटो तेव्हा मागितलेले होते. तुमच्याकडे 8 फोटो ठेवा मित्रांनो. एक्स्ट्रा फोटो ठेवले काय वाया जात नाही. 8 फोटो तुमच्या सोबत ठेवा. त्याचबरोबर मित्रांनो सोबत 2 ओळखपत्र तुमच्या सोबत असायलाच पाहिजे. जेव्हा तुम्ही लेखी परीक्षेला जाता मैदानी चाचणी जाता तर तुमच्याकडे 2 ओळखपत्र असणं आवश्यक आहे. म्हणजे ओळखपत्र कुठलं आधार कार्ड पॅन कार्ड तरी असायला पाहिजे किंवा पॅन कार्ड नाही तर मतदान कार्ड असे 2 ओळखपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला प्रत्येक माहिती ही ईमेलद्वारे पाठवली जाते हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे ईमेल का जेव्हा तुम्ही फॉर्म भरताना मित्रांनो त्यास ईमेल ID आणि जो मोबाईल नंबर दिलाय तोच तुमचा शेवटपर्यंत ठेवायचा आहे. कारण त्याच्यावरच तुम्हाला सर्व काही अपडेट मिळत राहतात. त्यामुळे ईमेल ID आणि मोबाईल नंबर विसरायचा नाही फॉर्म भरला तरी. फॉर्म भरतानाच सर्व गोष्टी तुम्ही ठेवून ठेवायचे पासवर्ड ID लॉग इन वगैरे सर्व गोष्टी ठेवून ठेवायचं. हे तुम्हाला बऱ्यापैकी मी सांगितलेलं आहे मित्रांनो. परत एकदा सांगतो 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. ही पात्रता म्हणजे हे असणंच गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जाती दाखला मित्रांनो. EWS ओपन असाल तर EWS सर्टिफिकेट तुमच्यावर असणं गरजेचं आहे. डोमासाईल असणं आवश्यक आहे. ठीक आहे. हे सर्व आणि शैक्षणिक कागदपत्रे तुमच्याकडे जे असतील
ठीक आहे, ग्रॅज्युएशनचं असेल सर्टिफिकेट, MA झालेलं असेल किंवा MSc झालेलं असेल त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे, किंवा गुणपत्र असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आणि मैदानी लेखी चाचणीचे प्रवेशपत्र. ओके, या सर्व तुम्हाला जेवढं काही माहिती सांगता येईल तेवढं तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, या व्यतिरिक्त तुम्हाला जर वाटत असेल काही माहिती राहिलेली आहे तर ती कमेंटमध्ये सांगा, प्रश्न विचारा, त्याचा रिप्लाय तुम्हाला नक्कीच दिला जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की लवकरच भरतीची प्रोसेस सुरू होणार आहे. त्यामुळं हे डॉक्युमेंट तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे. डॉक्युमेंट काढून घ्या आणि फोकस महत्वाचा मित्रांनो परीक्षेवर ठेवा. परीक्षेमध्ये हे डॉक्युमेंट फक्त काढून उपयोग नाही, तर अभ्यास पण त्या पद्धतीने तुमचा होणं गरजेचं आहे. अभ्यासावर पण तुम्ही फोकस ठेवला पाहिजे मित्रांनो. त्यासाठी आपण एजन अकॅडमीच्या ॲपवर 2.0 यशस्वी बॅच लॉन्च केलेला आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. ही बॅच जॉईन करू शकता. बॅचची फी मित्रांनो 1999 आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही डिसेंबर 23 हा जर कुपन कोड यूज केला तर मित्रांनो यामध्ये सुद्धा तुम्हाला आकर्षक 50% डिस्काउंट मिळणार आहे. तर वेळ वाया घालवू नका, ही बॅच जॉईन करा. सोबत मित्रांनो रेकॉर्डेड बॅच सुद्धा आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतोय SJN अकॅडमीच्या ॲपवर. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही मित्रांनो जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अधिक माहितीसाठी. ठीक आहे, नक्कीच तुम्हाला फायदा होईल मित्रांनो. आता बघा, डिसेंबर 23 हा जर कुपन कोड यूज केला तर 1999चा कोर्स तुम्हाला 1000 रुपये मिळणार आहे. व्हॅलिडिटी 6 महिने राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे 6 महिन्यात जवळपास तुमच्याकडे हा कोर्स राहील. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण शिकवतो. आपला वैयक्तिक सपोर्ट सुद्धा असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना वैयक्तिक सपोर्ट मिळत नाही. तो वैयक्तिक सपोर्ट देण्याचं काम आपण करतो आणि 100% रिझल्टची गॅरंटी देतो मित्रांनो आपण, की रिझल्ट ही बॅच जॉईन केल्यानंतर म्हणजे तुम्ही लाईव्ह जॉईन करा किंवा रेकॉर्डेड जॉईन करा, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड किंवा रेकॉर्डेड जॉईन करा, कुठेही कुठलीही बॅच तुम्ही जॉईन केली तर तुम्हाला आपला वैयक्तिक सपोर्ट मिळणारच आहे. आता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचची फी जास्त आहे, पण रेकॉर्डेड बॅचची फी कमी आहे. ठीक आहे, त्याची 999 रुपये फी आहे. पण तुम्हाला ही बॅच तुम्हाला 1999ची 1000 रुपयामध्ये मिळते. पण ही बॅच घेतली तुम्हाला जास्त बेनिफिट ठरेल. ठीक आहे, आता तुमच्यावर अवलंबून आहे कुठली बॅच जॉईन करायची. आणि मित्रांनो, गणित बुद्धिमत्ता हे सुद्धा आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकवतो. ठीक आहे, त्याची काळजीच करायची नाही. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुमची परफेक्ट तयारी होती. वैयक्तिक सपोर्ट मध्ये कधीही काही अडचण आली तर वैयक्तिक सपोर्ट सुद्धा मिळतो. त्यामुळे मित्रांनो 90+ तुम्ही जाणार याची आम्ही गॅरंटी देतो. 90+ तुम्ही लेखीमध्ये गुण घेणार याची 100% आम्ही देतोय. त्यामुळे तुम्ही ही बॅच जॉईन करा. संपूर्ण विषयाची तुमची तयारी होते. मराठी व्याकरण, सामान्य, चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता तर तुमचं आहेच, परफेक्ट असणार आहे. त्यामुळे ही नक्की बॅच जॉईन करा. जर तुम्हाला खरंच यंदा सरकारी नोकरी म्हणजेच पोलीस भरती अंगावर खाकी वर्दी चढवायची असेल तर. ठीक आहे, तर मित्रांनो बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे. कागदपत्र काढून घ्या. कागदपत्र समजा तुम्ही मैदानी चाचणी पास झाला, लेखी पास झाला आणि एखाद्या डॉक्युमेंटसाठी जर तुम्हाला पोस्ट गमवावी लागत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव तुमच्यासाठी दुसरं काही नसणार आहे मित्रांनो. त्यामुळं डॉक्युमेंट एकही ठेवू नका. बारीक सारीक सर्व डॉक्युमेंट काढा. जर काही अडचणीत असेल तर कमेंट नक्की करा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. बाय. हॅव अ नाईस डे.